आज 27 डिसेंबर 2025 वार शनिवार, दप्तरमुक्त शनिवार या कार्यक्रमाअंतर्गत आपण एक आगळा वेगळा उपक्रम घेत आहोत, ज्याचं नाव आहे कोण बनेगा ज्ञानपती। तर या कार्यक्रमासाठी आपण काय केलेले, प्रत्येक वर्गामधून 2 विद्यार्थी निवडलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांना आपण काही प्रश्न विचारले आणि ज्या विद्यार्थ्याने प्रश्नाची जास्त प्रश्नांची उत्तरे दिली त्या विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी हॉट सीटवर बसण्यासाठी निवडलेलं आहे। ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा। ठीक आहे, चला आपण सुरुवातीला 7वीच्या वर्गापासून सुरू करू। 7वीला आपण एक मुलगा आणि एक मुलगी निवडलेली आहे। तर सर्वप्रथम मुलींमधून मी आमंत्रित करते ऋतुजा धनेधर हिला। चला सर्वांनी टाळ्याच्या गजरात तिचं स्वागत करा। या ठिकाणी 7वीच्या वर्गातील विद्यार्थिनी ऋतुजा ही आपल्या सोबत या ठिकाणी हॉट सीटवर बसलेली आहे। सर्वप्रथम तिला तिचा परिचय आपण विचारूयात। तुझा परिचय सांग, तुझं नाव। माझं नाव ऋतुजा नितीन धनेधर, वर्ग 7वा। मला सांग की या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कशा पद्धतीने तू अभ्यास केला, काय तयारी केली होती? आम्ही प्रश्न पाठ केले आणि जितके प्रश्न होते तितकेच पाठ केले। ठीक आहे, मग तुला आता तू काहीतरी ठरवून आलेले असेल या ठिकाणी, बरोबर की नाही? तर किती रुपये जिंकायची तुझी अपेक्षा आहे? किती रुपये ठरवलेले तू, किती रुपये जिंकून जाशील? जितके मी प्रश्नाचे उत्तर देईल तितके होईल। तरी एखादी रक्कम 10 रुपये 20 रुपये? मला वाटतं मी 100 रुपये 100 रुपये। ठीक आहे, टाळ्या वाजवा सर्वांनी। 100 रुपये पाहूया आपण किती रुपये जिंकते। पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी। आपल्या मानवी शरीरात रक्ताभिसरण करणारा मुख्य अवयव कोणता? मानवी शरीरात रक्ताभिसरण करणारा मुख्य अवयव कोणता? पर्याय आहेत फुफ्फुसे, 2 नंबर हृदय, 3 नंबर मेंदू, 4 नंबर जठर। तुझा वेळ सुरू होत आहे आता। मानवी शरीरात रक्ताभिसरण करणारा मुख्य अवयव कोणता? हृदय, फुफ्फुस, हृदय, मेंदू आणि जठर। हृदय। हृदय लॉक करायचं। ठीक आहे, हिने हृदय उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे। सुरुवातीचे पहिले 10 रुपये जिंकलेली आहे। हिला अजून 4 प्रश्नांची उत्तर बरोबर द्यायची आहे, म्हणजे ती किती रुपये जिंकेल? 50 रुपये जिंकेल। ठीक आहे, पहिले 10 रुपये जिंकलेले आहे। पहिला जो टप्पा आहे तो व्यवस्थित पार केलेला आहे हिने। हिच्यासाठी आता दुसरा प्रश्न मी विचारतो की आपल्याला वेगवेगळ्या अन्नांमधून वेगवेगळे जीवनसत्व मिळतात, बरोबर की नाही? मग मला सांगायचं आहे की एक आजार आहे रात आंधळेपणा, तर तो आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर पर्याय आहेत जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड। रात आंधळेपणा हा जो आजार आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? जीवनसत्व अ। जीवनसत्व अ। ते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे, जीवनसत्व अ। 20 रुपये जिंकलेले आहेत। आता पुढचा प्रश्न 30 रुपयांसाठी। गुरुत्वाकर्षण जे आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? पर्याय आहेत आईन्स्टाईन, CV रमन, सर आयझॅक न्यूटन आणि थॉमस एडिसन। सर आयझॅक न्यूटन। सर आयझॅक न्यूटन हे उत्तर दिलेलं आहे। काय बरोबर असेल उत्तर? कॉन्फिडन्स आहे तुला? ते लॉक करायचं। ठीक आहे, उत्तर बरोबर आहे, सर आयझॅक न्यूटन। 3 प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत। आता 40 रुपयांसाठी चौथा प्रश्न हिला विचारूयात। भारताच्या दक्षिणेला म्हणजे दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे? अरबी समुद्र, व्यवस्थित पर्याय ऐकायचे, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर। हिंदी महासागर। हिंदी महासागर। चौथ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, हिंदी महासागर। आता शेवटचा 5वा प्रश्न आहे। या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर तू 50 रुपये जिंकणार आहेस। त्याच्यानंतर जरी तुझे प्रश्न चुकले तरी तुला हे 50 रुपये मिळणारच आहेत, आलं लक्षात? तर व्यवस्थित विचार करून उत्तर दे। भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान किती वय आपलं असावं लागतं?
भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी आपलं वय किती असायला पाहिजे? तर पर्याय आहेत 7, 30, 25 आणि 35. 35. खालून टाळ्या वाजवल्या, याचा अर्थ उत्तर काय आहे? बरोबर आहे. सर्वांनी तिचा जोरदार टाळ्या वाजवा. 50 रुपये जिंकलेली आहे. 35 उत्तर बरोबर आहे. भारताचे राष्ट्रपती जर व्हायचं असेल तर किती वय असायला पाहिजे? 35. एकदम छान. 50 रुपये तुला नंतर मिळून जातील. आणि हे जे बक्षीस आम्ही देतोय, ज्या वर्गाचा विद्यार्थी जिंकणार आहे त्या वर्गाचे जे वर्ग शिक्षक आहेत त्यांना हे बक्षीस द्यायचं आहे. तर आता मला द्यावं लागणार आहेत 50 रुपये तुला. ठीक आहे, काही हरकत नाही. आता पुढच्या प्रश्नांचे नियम ऐकून घे परत एकदा. हिने एकही हेल्पलाईनचा लाईफलाईनचा वापर केलेला नाही. अजून हिच्या 2 लाईफलाईन शिल्लक आहेत आणि 5 प्रश्न आहेत. ठीक आहे, तर व्यवस्थित उत्तर द्यायचं. आता जर उत्तर चुकलं तर तुझा 50 रुपये तुला मिळणारच आहेत. पण बरोबर जर आलं तर प्रत्येक प्रश्नाला 10,000 रुपये तुझे वाढत जातील. ठीक आहे, तर तुझ्यासाठी 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता? महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता? ठीक आहे, ऑप्शन आहेत क्रिकेट, 2 नंबर हॉकी, 3 नंबर खो खो आणि 4 नंबर कबड्डी. क्रिकेट, हॉकी, खो खो आणि कबड्डी. व्यवस्थित विचार करायचा. 1 मिनिटांचा वेळ आहे. 2 लाईफलाईन सुद्धा आहेत. येत असेल तर उत्तर दे, नसेल येत तर लाईफलाईनचा वापर तू करू शकते. कबड्डी. क्रिकेट, हॉकी, कबड्डी आणि खो खो. कबड्डी लॉक करायचं आहे. लॉक करायचं आहे. हेल्पलाईन घ्यायची. ठीक आहे. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता? तर कोणती हेल्पलाईन वापरणार तू? 2 हेल्पलाईन आहेत, 1 नंबरची आस्क अ फ्रेंड किंवा 50-50. 50-50 या हेल्पलाईनमध्ये आता 2 चुकीचे जे उत्तर आहेत तर ते मी काय करणार आहे? बाद करणार आहे. आता तुझ्यासमोर 2च पर्याय राहतील, हॉकी आणि कबड्डी. हॉकी आणि कबड्डी या 2 पर्यायापैकी उत्तर द्यायचं आहे. हॉकी. ठीक आहे, हॉकी उत्तर दिलेले लॉक करायचं. ठीक आहे, महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे? हॉकी. ठीक आहे, मला प्रेक्षकांना विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं? इथं येऊन कोण उत्तर देऊ शकतं? या. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे? कबड्डी. कबड्डी. हॉकी का बरं नसेल? हॉकी भारताचा आहे आणि कबड्डी महाराष्ट्राचा आहे. बरोबर. हॉकी हा खेळ जो आहे तो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, बरोबर की नाही? आणि महाराष्ट्राचा कोणता असेल मग? कबड्डी. थोडासा कॉमन सेन्सचा या ठिकाणी वापर करायचा होता. ठीक आहे, जाऊ द्या, काही हरकत नाही. सर्वांनी हिचं अभिनंदन करा. हिचा खेळ संपलेला आहे, परंतु या ठिकाणी 50 रुपये हिने जिंकलेले आहेत. किती रुपये? 50 रुपये. ठीक आहे, तर हिचं जे बक्षीस आहे ते आपण नंतर देऊ. आपण सर्वांचं सोबत बक्षीस देऊन टाकूया. ठीक आहे, चला बस खाली तू. आता बघा, एकदम छान असा खेळ झालेला आहे. 50 रुपये जिंकलेले आहेत तिनं, काही हरकत नाही. आता आपण दुसरा 7वीचा विद्यार्थी या ठिकाणी हॉटसीटवर बोलूयात. फरहान, टाळ्या वाजवा सर्वांनी. तो माहिती. चला, सर्वप्रथम आपण फरहानचा पूर्ण परिचय घेऊयात. माझं नाव फरहान अफसर शाह. मी इयत्ता 7वीत आहे. आता बा, ऋतुजाने 50 रुपये जिंकलेले आहेत. तुला किती रुपये जिंकायचे? 100 रुपये. ठरून आलेला घरून? हो. ठीक आहे, पाहूयात किती रुपये जिंकतो. खेळाला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न याला मी विचारतोय, त्याच्या अगोदर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फरहानसाठी पहिला प्रश्न आहे, आपली जी मराठी भाषा आहे, मराठी भाषा आपण लिहितो, तर ती जी लिहितो आपण मराठी भाषा, त्या लिपीचं नाव काय आहे? कोणत्या लिपीमध्ये मराठी भाषा आपण लिहितो? तर पर्याय आहेत रोमन, देवनागरी, मोडी आणि उर्दू. रोमन, देवनागरी, मोडी आणि उर्दू. देवनागरी. देवनागरी उत्तर दिलेलं आहे.
बरोबर आहे उत्तर? हो सर बरोबर आहे सर. कॉन्फिडन्स आहे तुला 100%? हो, लॉक 100%. करायचं? लॉक. ठीक आहे. पहा देवनागरी उत्तर अगदी बरोबर आहे. पहा 10 रुपये जिंकलेले. पहा सुरुवात चांगली झालेली. हेल्पलाईनचा वापर न करता 10 रुपये त्या ठिकाणी आता त्याला मिळणार आहेत. जर अजून 4 प्रश्नाची उत्तर बरोबर दिली तरच तुला हे पैसे मिळतील. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे तुझ्यासाठी. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? पर्याय आहेत, बोलू नका खाली. कमळ, गुलाब, जारूळ आणि जास्वंद. जारूड. जारूळ. लॉक करायचं जारूळ? हो सर. ठीक आहे. बरोबर उत्तर दिलेलं आहे जारूळ. पहा मला सांगा रे, प्रेक्षकांमध्ये एक प्रश्न विचारतो की जारूळ हे जे फूल आहे त्याचं अजून एक नाव आहे त्याला दुसरं. हा इकडे येऊन कोण सांगतं? चला ये. तू नाही, तू नंतर स्पर्धक आहेस ना, तुला इकडं चान्स भेटणार आहे नंतर. जारूळ या फुलाचं दुसरं नाव काय? तामन. तामन. पहा टाळ्या वाजवा सर्वांनी हिच्यासाठी. पहा म्हणजे सर्व मुलांनी अभ्यास केलेला आहे चांगला बऱ्यापैकी. ठीक आहे. 2 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलेली. 20 रुपये तुझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. 30 रुपयांसाठी तुला पुढचा प्रश्न. आपण संगणक वापरतो बरोबर आहे की नाही? हो. मग या संगणकामध्ये जे डिव्हाइस असतात, काही डिव्हाइस इनपुट असतात, काही आउटपुट असतात. ठीक आहे. तर मला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस आहे? खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे? ठीक आहे. ऑप्शन आहेत स्पीकर, मॉनिटर, माऊस आणि प्रिंटर. स्पीकर, मॉनिटर, माऊस आणि प्रिंटर. इनपुट डिव्हाइस सांगायचे याच्यापैकी. हे लाईफलाईनचा वापर करू शकतो उत्तर जर येत नसेल तर. लाईफलाईन वापरायची आहे. पहा प्रश्नाचं उत्तर याला येत नाही आहे तर कोणती लाईफलाईन वापरणार तू? 50-50. 50-50. ठीक आहे. तर या लाईफलाईनमध्ये 2 पर्याय कॅन्सल होतील, फक्त 2च पर्याय राहतील. स्पीकर, मॉनिटर, माऊस आणि प्रिंटर हे 4 ऑप्शन होते अगोदर. आता तुझ्यासमोर ऑप्शन आहेत स्पीकर आणि माऊस. स्पीकर आणि माऊस. स्पीकर आणि माऊस. अजून तुला कन्फ्युजन होत असेल तर अजून पण लाईफलाईन वापरू शकतो. अजून एक शिल्लक आहे तुझी. स्पीकर आणि माऊस. 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 ठीक आहे. लॉक करायचं? हो सर. लॉक. कॉन्फिडन्स आहे तुला 100%? माऊस उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. बघा लाईफलाईनचा वापर करून अचूक उत्तर त्याने दिलेलं आहे आणि 30 रुपये जिंकलेले आहेत. 40 रुपयांसाठी तुला पुढचा प्रश्न आहे. आपण बुद्धिबळ खेळतो, त्याला चेस म्हणतो आपण. तर त्या खेळामध्ये घर असतात. तर एकूण किती घरं असतात? बुद्धिबळाच्या खेळामध्ये एकूण किती घरं असतात? पर्याय ऐकून घे. 50, 64, 100 आणि 48. 50, 64, 100 आणि 48. 64ला लॉक करा सर. 64ला लॉक करायचं डायरेक्ट. ठीक आहे. 65 उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे उत्तर. पहा किती रुपये जिंकलेलं आहे? 40 रुपये. आणि 50 रुपयांसाठी तुला आता प्रश्न आहे. या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर तुला 50 रुपये मिळणार आहेत आणि या प्रश्नाचं जर उत्तर चुकलं तर तुला 1ही रुपये या ठिकाणी मिळणार नाही. हेल्पलाईन एक शिल्लक आहे, त्याचाही वापर करू शकतो. 50 रुपयांसाठी तुला प्रश्न आहे. जगातील सर्वात उंच पुतळा, जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे? पर्याय आहेत अमेरिका, चीन, भारत आणि रशिया. जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे? सर हेल्पलाईन. ठीक आहे. हेल्पलाईनचा वापर करायचा आहे. आता एकच हेल्पलाईन शिल्लक आहे तुझ्याकडे, आस्क अ फ्रेंड. तर तुझ्या एका मित्राला तू हा प्रश्न विचारू शकतो. तर कोणत्या मित्राला तू या ठिकाणी बोलवशील? जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे? अमेरिका, चीन, भारत आणि रशिया. चला कोण येतं रे?
आदित्य. ज्याला आदित्याला बोलवलेलं आहे या ठिकाणी वरती. सर्वात प्रथम आदित्यचं 3 टाळ्या वाजून अभिनंदन करा या ठिकाणी. पहा, सर्वात उंच पुतळा कोणत्या देशामध्ये आहे? अमेरिका, चीन, भारत आणि रशिया. भारत. ठीक आहे, भारत उत्तर दिलेलं आहे. आता त्याच्याकडे मागितले. भारत उत्तर लॉक करायचं आहे का? तू त्यानं दिलेलं उत्तर बदलू पण शकतो आणि तुला जर योग्य वाटलं त्याचं उत्तर तर ते कायम ठेवू शकतो तू. अमेरिका लॉक कर. अमेरिका. तू थांबायचंस. अमेरिका लॉक करायचे 100%. म्हणजे तुला मित्रावर विश्वास नाही आहे तुझ्या. ठीक आहे, अमेरिका हे उत्तर लॉक करायला सांगितलेलं आहे आणि उत्तर चुकलेलं आहे. उत्तर चुकलेलं आहे. बघा, तुझ्या मित्राने तुला बरोबर उत्तर सांगितलं होतं भारत. त्याचं जर ऐकलं असतं तर तुला 50 रुपये मिळाले असते. बरोबर आहे की नाही? उत्तर चुकलेलं आहे. काही हरकत नाही, पुढच्या वेळेस यापेक्षा चांगली तयारी कर. काही हरकत नाही. 4 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली. 5वा प्रश्न चुकलेला आहे, त्यामुळे त्याला बक्षीस मिळणार नाही. परंतु चांगला प्रयत्न केला या ठिकाणी, त्याबद्दल सर्वांनी 3 टाळ्या वाजवायच्या. आणि आदित्यसाठी पण 3 टाळ्या वाजवा. चला, आता तुमचा खेळ संपलेला आहे. पहा, 7वीचे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी झालेले. यानंतर आपण 6वीचा वर्ग घेऊयात. तर 6वीमध्ये आपण जे प्रश्न विचारले होते मुलींना, त्यामधून देवयानी हिची निवड झालेली या ठिकाणी हॉट सीटवर बसण्यासाठी. तर देवयानीला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. तिने हॉट सीटवर बसावं. सर्वांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिच्यासाठी. पहा, सर्वप्रथम तुझा परिचय करून घेण्याच्या अगोदर तुला एक प्रश्न विचारतो की कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? छान वाटते. छान वाटतंय. अभ्यास केला होता का असा लक म्हणून आली? अभ्यास केला अभ्यास केला होता. किती वेळ केला होता? एक वेळा. ठीक आहे. पहा, अभ्यास केला म्हणून या ठिकाणी आली. छान वाटतंय तिला. तुझा परिचय दे सर्वांना. माझं नाव देवयानी नितीन धनेदर, वर्ग 6वा. देवयानी नितीन धनेदर, वर्ग 6वा. ठीक आहे. तुला किती रुपये जिंकायचे? 100. 100 रुपये. हिला पण 100 रुपये जिंकायचे. बघूयात किती रुपये जिंकते. पहा, खेळाची सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. पहा, हिला देवयानीसाठी पहिला प्रश्न आहे. एका लीप वर्षात किती दिवस असतात? एका लीप वर्षात किती दिवस असतात? आणि पर्याय आहेत 360, 365, 366 आणि 364. 360, 365, 366 आणि 364. लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? तुझा वेळ सुरू होत आहे आता. 1 मिनिटाच्या आत तुला उत्तर द्यायचं आहे. लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. 366. पहा, पहिलाच प्रश्न आहे 366. लॉक करायचे उत्तर. तुला जर कन्फ्युजन असेल तर तू लाईफलाईनचा पण वापर करू शकते. 360, 365, 366 आणि 364. काय उत्तर दिलं तू? 366. लॉक करायचंय. लाईफलाईन वापरायची नाही. ठीक आहे. लॉक करायला सांगितलेलं पाहिजे आणि उत्तर बरोबर आहे 366. बघा, असा आत्मविश्वास पाहिजे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. 10 रुपये जिंकलेले आहेत. पाहूया आपण अजून किती रुपये जिंकते. दुसरा प्रश्न आहे तुझ्यासाठी. सर्वात लहान खंड कोणता? आपल्या पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत, बरोबर आहे की नाही? त्यापैकी सर्वात लहान खंड कोणता? पर्याय आहेत आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप. ऑस्ट्रेलिया. पहा, अगदी चटकन उत्तर दिलेलं आहे. घाई गडबडीत उत्तर चुकू शकतं. बरोबर आहे की नाही? परत विचार कर. ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप हे 4 ऑप्शन आहेत. हे बघ, मी चुकीचं म्हणलं म्हणजे ते चुकीचं असेल असं नाही. परत विचार करायचा आहे. ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका आणि युरोप असे 4 ऑप्शन आहेत. ऑस्ट्रेलिया. परत तेच उत्तर दिलेलं आहे. लॉक करायचं आहे. लॉक करायचं. पहा, ऑस्ट्रेलिया उत्तर दिलेलं आहे. मला प्रेक्षकांना विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, कोणतं उत्तर असेल? बरोबर आहे.
ठीक आहे, चला उत्तर बरोबर आहे. खूप छान आत्मविश्वास आहे हिचा. पण इथं किती तिला कन्फ्यूज केलं तरी तिचं उत्तर ती बदलत नाही. पण असा अभ्यास पाहिजे सर्वांचा. 2 प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली, 20 रुपये तिने जिंकलेले आहेत. तिसरा प्रश्न आहे तिच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं तर त्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? पर्याय आहेत रायगड, प्रतापगड, राजगड आणि पन्हाळा. राजगड. रायगड, प्रतापगड, राजगड आणि पन्हाळा. राजगड. राजगड लॉक करायचं. राजगड. हो. ठीक आहे, बरोबर उत्तर दिलेले आहे. 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेले आहेत. टाळ्या वाजवा सर्वांनी. बघा अजून 2 प्रश्न तू दूर आहेस 50 रुपये मिळवण्यासाठी. ठीक आहे, आता राहिलेल्या 2 प्रश्नांची जर बरोबर उत्तर दिले तर तुला किती रुपये मिळतील? 50 रुपये मिळतील. ठीक आहे, तुझ्यासाठी 4था प्रश्न आहे, व्यवस्थित लक्ष दे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख. वेळ सुरू आहे, 1 मिनिटाच्या आत उत्तर द्यायचं आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख. लाईफलाईनचा वापर करू शकतेस तुला येत नसेल तर. लाईफलाईन. ठीक आहे, लाईफलाईन वापरायचं ठरवलेलं आहे. कोणती लाईफलाईन वापरणार? 50-50. आता लक्ष द्या, 4 पर्याय होते, त्यापैकी 2 चुकीचे पर्याय कॅन्सल होणार आहेत आणि जे 2 पर्याय शिल्लक राहतील त्यामध्ये एक उत्तर असेल. ठीक आहे, तर 2 पर्याय यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार. यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण लॉक करायचंय. हो. ठीक आहे, यशवंतराव चव्हाण हे उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर बरोबर आहे. 4थ्या प्रश्नाचं पण बरोबर उत्तर दिलेलं आहे. 40 रुपये जिंकलेले आहे. तुझ्यासाठी 50 रुपयासाठी 5वा प्रश्न. संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कुठे आहे? संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कुठे आहे? तर पर्याय आहेत पैठण, आपेगाव, आळंदी आणि देहू. पैठण, आपेगाव, आळंदी आणि देहू. आळंदी. आळंदी. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे. लॉक करायचं. हो. लाईफलाईन नाही वापरणार? नाही. नाही. पण आळंदी उत्तर दिलेले, बरोबर उत्तर दिलेलं आहे. 5 चालू होतं ना. हो. 5 प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली. 50 रुपये हिनं जिंकलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हिच्यासाठी. याच्यानंतर हिचे प्रश्न जरी चुकले तरी हिला 50 रुपये कमीत कमी मिळणारच आहेत. तुझ्यासाठी 6वा प्रश्न आहे. लेण्यांचा जिल्हा, लेण्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? लेण्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? पर्याय आहेत पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड. पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड. लेण्यांचा जिल्हा असं कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड. लेण्यांचा जिल्हा. हेल्पलाईन वापरू? ठीक आहे, हेल्पलाईन वापरायची ठरवलेली एकच शिल्लक आहे हेल्पलाईन. आस्क अ फ्रेंड. तुझ्या मित्राला तू याचं उत्तर विचारू शकते. तर तुला कोणाला विचारायचे उत्तर? लेण्यांचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते? ज्याला येत असेल त्यांनी हातवर करायचा, म्हणजे त्यांना ते विचारेल बरं का. शालिनी. शालिनीला बोलवलं या ठिकाणी. शालिनी, लेण्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर सांगितलेलं आहे. लॉक करायचं आहे. हो. ठीक आहे, उत्तर बरोबर दिलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. शालिनीमुळे 6व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. एकदा शालिनीचं 3 टाळ्या वाजून अभिनंदन करा या ठिकाणी. आपल्याला सर्वांना असे मित्र पाहिजेत जे की आपल्याला पुढे नेतील, बरोबर आहे की नाही? मागे खेचणारे पाहिजेत का? नाही. पुढे 7वा प्रश्न तुझ्यासाठी. ताडोबा राष्ट्रीय उद्यान
वाघांसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे की नाही? तर हे जे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली. 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 लॉक करायचंय. आता तुझ्या दोन्ही लाईफलाईन संपलेल्या आहेत. हो. लॉक करायचं. हो. ठीक आहे, 100% विश्वास आहे तुला? हा. गडचिरोली हे उत्तर दिलेलं आहे. आता मला मुलांमध्ये विचारायचे, प्रेक्षकांमध्ये, की तुम्हाला काय वाटतं उत्तर बरोबर असेल का चुकीचं असेल? आता उत्तर लॉक झालेलं आहे, गडचिरोली. चूक असेल मग बरोबर उत्तर कोणतं असेल हे पण सांगायचं. ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे वाघांसाठी प्रसिद्ध ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाही. ऑप्शन सांगू का? 1 मिनिट. अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली. ये समोर ये. परत एकदा आरुषी या ठिकाणी आलेली आहे. चंद्रपूर. चंद्रपूर बरोबर उत्तर आहे. टाळ्या वाजवायच्यासाठी. सातवा प्रश्न चुकलेला आहे. म्हणजे हिनं किती रुपये जिंकलेले आहेत? 50 रुपये जिंकलेले आहेत. ठीक आहे, तुला जर उत्तर येत नसतं, तू जर खेळ तुला सोडून द्यायचा असं जर तू सांगितलं असतं तर तुला 60 रुपये मिळाले असते. परंतु उत्तर चुकल्यामुळे तुला किती मिळतील? 50 रुपये. ठीक आहे, काही हरकत नाही. बक्षीस जिंकलेलं हिनं 50 रुपये. एकदा टाळ्या वाजवा हिच्यासाठी. चला.